घरची मंडळी समजून केलं, कापून टाकलं, आता राहिलं थोडंसं पाहुणे घेऊन यायचे, जेवणाची सुविधा मस्त केली आहे. अरे काय एक पक्वांना बनवलं रे भाऊ. मी तिकडे गेलो किचन मध्ये, दाबलो पहिलेच नंबर लागते नाही लागते कोणाला माहिती. आणि म्हणून आता बस पाहुण्याची वाट पाहणं आहे. चला किती धूळ करून ठेवली या पोरांनी. काय मस्त दिसता की तुम्ही, एक नंबर दिसता. नाव काय तुमचं? मी एकनाथ. एकनाथ एकनाथ एकाचाच नाथ. छान नाव आहे. आवडलं? तुम्ही कोण आहात? मी मेन माणूस आहे. मेन माणूस आहे. हो. चालू द्या. फूलों से कांटे अच्छे होते हैं, फूलों से कांटे अच्छे होते हैं जो दामन को चूम लेते हैं. क्या बात है, क्या बात है. फूलों से कांटे अच्छे होते हैं जो दामन को चूम लेते हैं. ये लड़कियों से ये लड़के अच्छे होते हैं, कभी भी काम आते हैं. इस पर मैं भी एक शेर अर्ज करता हूँ जी. क्या जुल्फे तेरी रेशम जैसे बाल, क्या जुल्फे तेरी रेशम जैसे बाल, और बड़े खुशनसीब है वो, बड़े खुशनसीब है वो चूहे जिसने कतरे तेरे बाल. अरे मी रवी. रवी तुला म्हटलं होतं की त्याला सुरबूर घालून म्हणून हे कोणत्या भाषेत कपडे घातला? दुकानात गेलो होतो वाटो, तिथे काय मिळाले नाही. म्हणजे पुरुषाचे कपडे नव्हते. शेवटी एक लेडीचा ड्रेस होता तो घालून आलो. माझ्या नाटकाचा सगळं सत्यानाश करतोस तू. सांगतो अरे सगळं काम दिलं होतं नेहमी नेहमी. एक सांगितलं तर भातात तो म्हणत. मात्र तुझं नाटक बरोबर गेलं पाहिजे ना. हो, त्यासाठी सर्वात मालक खुश झाला पाहिजे ना. अरे माझा मालक खुश नाही, तुझ्याकडे पाहून भावरेल्याशिवाय राहणार. करते तुझा सत्यानाश. मस्त दिसतो. चुलीत गेलं नाटक. चल लग्न करू आपण. तू बावरेच असतो आता. तू दिसतेस तशी. बरं सांग मला, हे सगळं बाई आहे ड्रेस घातला असतो, चालता बोलता येते बरोबर बाई सारखं, उठता बसता येते असं सर्व शिकलो वाटो. बसून दाखवतो, बसून दाखवतो. बाया अशा बसतात का बे? अशा ड्रेसवर एक तर कपडे फाटले घातलास आणि मग असा बसून लागलास तू. कपडे फाटले नाही आहेत, फॅशन आहे फॅशन. हे अशी भाषा बघ. एक तसं बसायचं, मग असं बसायचं. बस नाही भाटो, तसं नाही करावं. लग्न करू. तू बावरेला भाटो. काल पण एकच वेळ लग्न करू. नाही भाटो, असं नाही करू. असं नाही करू, असं नाही करू. असे कपडे घालून माझा मालक तुझा सत्यानाश करते. बरोबर बाई सारखं दाखव. चालून दाखव. बाई
अशा करतात पहिलवानासारख्या. अभ्यास चांगला नाजूक साजूक चालला पाहिजे. लक्षात ठेव. कसं बघ ते सांगू तुला. हे काय करून आलास तू? तू केलास ना मला तसा. चांगलं जाऊ तेरा जाऊ तुझ्या. चल मी मरतो. लग्न करू दे. तू बावरे मी तर सांभाळून जाईल पण माझा मालक नाही सांभाळतो. मालकाचं काय खरं नाही. तुझ्यासाठी पण माझं एक गोष्ट आहे. त्या ड्रेसचे पैसे तू देशील बरं. अबे ड्रेसचे पैसे मी देतो त्याची काय काळजी करू नको. पण जास्त आगाऊपणा केला मालकाच्या जास्त जवळ गेला आणि तुझं काही कमी जास्त झालं ऑपरेशनचे पैसे मी नाही देतो. आपण सांगून ठेवतो. सांभाळून राहशील हा. मला तिथला ते एवढा जास्त जवळ जाऊ नको. लांबून लांबून राहा आणि त्याला सांभाळून राहा. काही सांगायचं. तुला सांगतो एक गोष्ट. तुझं नाटक चांगलं दिलं पाहिजे ना. बिलकुल. याच्यासाठी एक मी कविता केली. भलत्या सध्या भांडणीत पडू नको. कविता तुझ्यामुळे तुझ्याकडून नाही होत. भलत्या सध्या भांडण जेवढं आहे तेवढंच करणं पाहिजे. ऐकून मी रात्रभर जागून कविता तयार केली आहे. चल ऐक ऐक बोल ऐक. कविता ऐकव ना. त्याचा कशाला हात टाकतो. कागद देत आहे. दुसरी जागा नाही भेटली. तुम्हाला केशे आहेत आम्हाला त्याच्याशिवाय दुसरी कोणती जागा आहे. बाजू तुला काय समजणार बाईच्या वेठा. तुला काय समजणार बाईचं दुःख. तुला काय करणार. समजलं मध्ये कविता वाच. का कविता वाच. काय अवस्था केली त्या कागदाची. जागानुसार ठेवलं. जागाच कंजेक्शन आहे तिथे. एवढं आहे. तुला काय करणार इथल्या गोष्टी. तुला काय समजणार बाईचं दुःख. तुला काय समजणार. समजलं ना ते समजलं ना. वाचलं कविता. हे काय करून आला. सरळ करत आहोत. मागे वाच. मनाच्या धुंदीत. काय शब्द लिहिला. वा वा एक नंबर. मनाच्या धुंदीत वाच वाच. पुढे वाच. अरे मस्त यार. माझी अपेक्षा होती ते वेळ सांगायला. वाच वाच मस्त. मनाच्या धुंदीत. तुला काय समजणार बाईच्या वेळी. तुला काय करणार बाईचं दुःख. तुला काय समजलं ना बे. वाचलं बे. दादा हळू बोला हळू बोला हळू बोला. हळू हळू हळू. ऐकलं ऐकायला येतं मला. मनाच्या धुंदीत. मनाच्या धुंदीत. मनाच्या धुंदीत. मनाच्या धुंदीत. मनाच्या धुंदीत. झालं ना बे. पुढे वाचला. मनाच्या धुंदीत धुंदीत करणार. वाच पुढे. सखे साजन. मी कविताने विनाकारण काय मनाच्या धुंदीत सखे साजन. मग तुला काय वाटलं लिहू शकत नाही. अरे वा एक नंबर यार. तुला काय करणार बाईच्या वेळी. तुला काय समजणार बाईचं दुःख. मनाच्या धुंदीत सखे साजनी. तू तेल लावून ये ना. आजनात केलं होतं का बे. मनाच्या धुंदीत सखे साजनी तेल लावून येणार. ती आजन लिहिली कविता. खबरदार माझ्या मार्गासमोर मला सगळं नाटक गिरवून टाकशील. ठेव ठेव. जिथं होता तिथं कागद ठेव. कुठला वेळ खबरदार. जेवढं सांगितलं तेवढंच करता. हे काय करतोस. स्टाईल स्टाईल आहे. ठीक आहे ठीक आहे. जास्त लोक हलवलं पळपूळ
मला किती जरा सांभाळून हा ठीक आहे. जवळपासच राहतो मला काय कोणतरी मॅडम आल्या तुम्हाला भेटायला